VN कोड घेतात, जे स्कॅन केला त्यांना आपण एडिटर नाही म्हणू शकत. नाही, कारण मी खूप जण असे बघितलेत की ती लोक ना मोबाईलवर सुद्धा एडिट करतात. हो मी पाहिलं. आणि पीसीवर करणाऱ्यापेक्षा चांगलं एडिट करून देतात. मी ChatGPTचा वापर सिक लिव्ह टाकण्यासाठी करतो. पहिलं स्वप्न तर होतं रेड रेंजर व्हायचं, डॉक्टर बनायचे, इंजिनियर बनायचे. मेन स्ट्रीम जे होते ना तेच बीकॉम कर, अकाउंटंट बन, बस. कोर्सेसचा काहीच उपयोग नाही असं नाही आहे. आपल्या फील्डमध्ये आपल्याकडे कोण सर्टिफिकेट नाही मागत. जर तुझं पोर्टफोलिओ स्ट्रॉंग आहे ना. बट आज काही लोक असतात, अरे भाई हे दे ना, एडिट करून दे ना, तुझं काय 5 मिनिटाचं काम आहे. मॅगीला पण 15 मिनिटं जातात कधी कधी. सो मी शॉर्ट घेताना विचार करून घ्यायचो की हा असा यूज करू शकतो. बट व्हिडिओ एडिटरने काहीतरी वेगळा विचार केला. मी समथिंग 50,000च्या खालचा कोर्स केलेला, त्यांनी 2 लाख अबावचा कोर्स केला. ते जॉब शोधतात, माझ्याकडे आहे. CapCut, Premiere Pro. मोठे मोठे लोक म्हणजे जे कंटेंट क्रिएटर ते सुद्धा CapCut यूज करायला लागलेत आता. AI यूज करायला सुद्धा माणूस ठेवावाच लागणार. आम्ही ChatGPT वापर ग्रामर करेक्ट करण्यासाठी करतो. अरे एक नंबर व्हिडिओ, म्युझिक बदल ना. अरे प्रॉब्लेम मी पण फेस केलाय भरपूर वेळा. ह्याचा मला खूप राग येतो. हो जाएगा ना 1 घंटे में. एडिटर आहे, जादूगर नाही. ॲज अ व्हिडिओ एडिटर सगळ्यात मोठं काम आहे की म्युझिक शोध. हा भाई, कॉम्पिटिशनच्या नावाखाली 100 रुपयात रील्स नका ना एडिट करू प्लीज. हो भाई मी मान्य, प्लीज नका करू. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये. तर आज आपण एका एडिटर सोबत पॉडकास्ट ठेवणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला कळेल की ॲज अ एडिटर तो कसं परस्यू करतोय त्याचं करिअर, आणि किंवा तो एडिटर कसा झाला आणि त्याने त्याचं कसं चूज केलं ते प्रोफेशन, त्या रिलेटेड आपण गप्पा मारणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत नवीन टी-शर्ट घालून बसलेले तेच ओमकार जोगळे. नमस्कार, मी ओमकार जोगळे. पुन्हा एकदा नवीन टी-शर्ट घालून. तुम्ही मला बघितलंच असाल पहिल्या पॉडकास्टमध्ये शाळेच्या गप्पा मारत होतो आम्ही त्याच्यात. ओमकार, मी स्टार्टिंगला तुला हे विचारतो की ना आपण लहान असतो, लहानाचे जसं आपण मोठं होत जातो तर आपले ड्रीम्स पण चेंज होतात. तर मग तुझं फर्स्ट ड्रीम हेच होतं का की व्हिडिओ एडिटर किंवा काय असून वेगळं होतं का? जसं ड्रीम स्कॉलर लोक असतात त्यांचे ड्रीम असतात की डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. तसं आपल्यासारखी जी असतात नॉर्मल माणसं, ॲव्हरेज फनी मूवीज बघणार त्यांची माणसं पॉवर रेंजर व्हायचं. हो, रेड रेंजर. पहिलं स्वप्न तर होतं रेड रेंजर व्हायचं. तर काय सांगशील ते स्वप्नांबद्दल तुझं कसं? माझं पहिलं स्वप्न असं होतं की मला वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनायचं होतं. फर्स्ट हां. अच्छा, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मला हां ॲज अ करिअर परस्यू करायचं. तेव्हा मी तर खूप असं म्हणजे एक फोटोग्राफर्स आहेत वाईल्ड लाईफ, त्यांना खूप एवढं फॉलो केलेलं की मी गावी वगैरे जायचो ना तरी कॅमेरा घेऊन निघायचो आणि ॲनिमल्सचे फोटोज काढ, हे काढ ते चाललेलं असायचं. त्याच्यानंतर मग मी फोटोग्राफीचा इंटरेस्ट होता तोच वेडिंग्समध्ये हे केला. वेडिंग फोटोग्राफर ॲज अ परस्यू केलं. 3-4 वर्ष आय गेस ते केलं. त्यानंतर मग तेच करता करता लक्षात आलं की व्हिडिओ एडिटिंग इनफॅक्ट की एडिटिंग एक वेगळा आपण हे करू शकतो, परस्यू करू शकतो. जसं तू जे फोटोज वगैरे क्लिक केले तेच तू एडिटला पण करून बघितलंस. मेन इश्यू काय व्हायचा की कधी कधी की मी शॉर्ट घ्यायचो एक विचार करून की हा एडिटमध्ये हे असं दिसेल, बट माझे आणि त्या एडिटरचे ऑब्विस आहे की 2 ब्रेन्स काम करतात तर ते मॅच होणारच नाही आहे. सो मी शॉर्ट घेताना विचार करून घ्यायचो की हा असा यूज करू शकतो, बट व्हिडिओ एडिटरने काहीतरी वेगळा विचार केला आणि तो शॉर्ट तसा यूज नाही केला, बट त्याने त्याच्या परीने प्रयत्न केला की तो असा दाखवू शकतो मी. सो एक गॅप असतो ना, क्रिएटिव्ह गॅप क्रिएट होतो त्याच्यामध्ये. सो बोललं की एकदा मीच ट्राय करून बघतो आणि ते मग मला आवडायला लागलं हळूहळू की व्हिडिओ एडिटिंग पण मी करू शकतो. सो त्यामुळे मी व्हिडिओ एडिटर ॲज अ करिअर परस्यू करायचा विचार केला. जसं तू स्टार्टिंगला बोललास की तुझा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर व्हायचं होतं, तर तिकडून मन कसं उडालं? मन उडालं नाही, मी अजूनही करेल. म्हणजे ती आवड, हो म्हणजे ती आवड तुझ्यामध्ये निर्माण कशी झाली? म्हणजे फर्स्ट टाइम की बाबा आपण हे बनायला पाहिजे असं? माणसांवरून विश्वास आधीच उडाल्यामुळे मला प्राणी पहिल्यापासून आवडतात. अच्छा, चिकन, मटन प्राणी आहे ना. बट एक येतो अब्बू नाही मानेंगे. हा तोच सीन झाला. हा नाही पाळता आलं नाही प्राणी नाही रे, पाळून अब्बा नाही माने. हा ते स्टार्टिंगला असं, कारण स्टार्टिंगला कसं की हे क्षेत्र कोणाच माहित नव्हतं असं बाई अशी फील्ड असते का. पहिलं कसं हा म्हणजे पहिलं कसं डॉक्टर बनायचे, इंजिनियर बनायचे. मेन स्ट्रीम जे होते ना तेच बीकॉम कर,
अकाउंटंट बन, बस हेच होतं. इंजिनियर, डॉक्टर, हे सर्वांच्या घरी इंजिनियर डॉक्टर बना. ओमकार, मी विचारतो की तू स्कूल नंतर ना मग तू काय केलं नेमकं का, मग हेच तू कोर्स वगैरे केला याचा वगैरे काय असं काय? जसं आपण 3 Idiots मध्ये बघितलंय की फरहानने त्याच्या पप्पांना सांगितलं मला वाईल्ड लाईफ फोटोग्राफर व्हायचं आहे, आणि त्याच्या वडिलांनी काय केलं, त्याला इंजिनिअरिंगमध्ये टाकलं. तसंच मला BCom मध्ये 11th-12th कॉमर्स, त्याच्यानंतर BCom. म्हणजे माझं ग्रॅज्युएशन BCom मधून झालं, प्लेन BCom मधून. बट मी त्याचा काही वापरच करत नाही. ते केल्यानंतर तुला काय समजलं की पुढे होऊ शकतं का? जरा खुलासा कर त्या कोर्स रिलेटेड काय बोलू शकतो BCom. नाही, मला एवढं तर माहित होतं की मी ना एका जागी फार वेळ नाही बसून राहू शकत, की तो डेस्क जॉब माझ्याने नाही होणार आहे. मला स्वतः तसं काहीतरी नवीन करायचं असतं, ऍक्टिव्हिटी बेस, फोटोग्राफर इकडे तिकडे. हां, एका जागी नाही बसून राहू शकत. काहीतरी क्रिएटिव्ह पाहिजे, काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन शिकायला आवडतं, नवीन असं. म्हणजे मग त्याचा कोर्स वगैरे केलाय कसला काय, फोटोग्राफी काय, व्हिडिओ एडिटिंगचा असं काय? व्हिडिओ एडिटिंग कोर्स म्हणजे मी यूट्यूबवरून वगैरे शिकलो व्हिडिओ एडिटिंग मेनली. आणि मी ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केलेला अरिना ॲनिमेशनमधून. त्याच्यानंतर मला एक बेसिक नॉलेज आलं सॉफ्टवेअर्सचं, की कसे सॉफ्टवेअर्स यूज करायचे, काय करायचे. देन ते नॉलेज मी यूट्यूब थ्रू अजून ग्रो करत गेलो, की व्हिडिओ एडिटिंग कशी करायची. पण तू बट आता जसं आपण आता कसं आपले जे जॉब आहे व्हिडिओ एडिटिंग, तसं मी पण व्हिडिओ एडिटर आहे आणि हा पण व्हिडिओ एडिटर आहे. तर असं ह्याने कोर्स केलेला आहे, ह्याने कोर्स केलेला आहे कोर्स. पण माझं कसं की आता आपला कसा जॉब असा नाही की डॉक्टर आहे ज्याला सरकारचं परमिशन लागते की त्याचे पेपर लागतात, किंवा वकील आहे आपण. तर आपलं कसं आहे की आपण एक नॉर्मल स्पेशलायझेशन आला की नॉर्मल कळलं की कसं करू शकतो, तर आपण युट्यूबवर पण बघू शिकू शकतो. त्यासाठी क्लासेस जरुरी आहेत. तुला करून काय क्लासेस किंवा कोर्स की कोर्स करणं गरजेचं आहे का आपल्याला? बेसिक नॉलेजसाठी कोर्स करणं गरजेचं आहे असं बोलेल मी. म्हणजे कोर्सेसचा काहीच उपयोग नाही असं नाही आहे. एक बेसिक नॉलेज तुम्हाला मिळेल कोर्स थ्रू, बट ते नॉलेज इम्प्लांट कसं करायचं, म्हणजे यूज कुठे करायचं, कसं यूज करायचं ते आपल्या हातात आहे. हां, सो ते क्रिएटिव्हली आपण कसं यूज करू. ते टूल्स क्लासेसमध्ये तुम्हाला काय शिकवणार आहेत की ते हा टूल आहे, हा टूल असा यूज करायचा. बट तो टूल अजून कशा पद्धतीने यूज करायचा हे आपल्यालाच बघावं लागणार आहे. बट मेन काय आहे की कोर्सेसमध्ये एकतर फी जास्त असते. नॉर्मल आपण माहिती आहे इकडे सेंटरवाले, आणि आपण जे मेन बघतो ते असतात मुंबई साईडला असतात. बट कोर्सेसमध्ये असा प्रॉब्लेम होतो की आपल्याला जस्ट बेसिक मिळते. आता जर मुलगा एखादा आहे त्याच्याकडे खूप टाइम आहे, तर तो घरी बसून हे करू शकतो आरामात. बट कोर्स करायची गरज नाही, कारण मी कोर्स केलेला आहे. आपल्या फील्डमध्ये आहे ना, आपल्या फील्डमध्ये आपल्याकडे कोण सर्टिफिकेट नाही मागत. जर तुझा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग आहे ना, बरोबर आहे, तर कुठलीच कंपनी तुझ्याकडून कधी तुझं सर्टिफिकेशन नाही मागणार आहे. हो, अरे मी 3 वर्ष मी कोर्स केला, मी 3 वर्ष मी जॉबला पण गेलो, मला कुणी विचारलं नाही की सर्टिफिकेट दाखव. माझेही मित्र आहेत, म्हणजे मी फक्त बेसिक GD केलेलं, आणि माझे जे मित्र आहेत अरिना म्हणजे त्या क्लासेसमधले जे मित्रमैत्रिणी आहेत ना, त्यांनी मी समथिंग 50,000च्या खालचा कोर्स केलेला, त्यांनी 2 lakhs अबावचा कोर्स केला. ते जॉब शोधतात, माझ्याकडे आहे. पण ते कसं माहितीये का, ते अंडरस्टँडिंग पाहिजे. आता कसं आपण लहानपणापासून मूवीजवर माहितीये का स्कूल चर्चा करायचं, तर आपल्याला अंडरस्टँडिंग की अरे वा हे किती चांगलं आहे. ते कार्टून बघायचो जे आम्ही जेव्हा पालक आम्हाला ओरडायचे की नका बघू, तेच आता आम्हाला उपयोगी पडतं की आम्ही. बट एक क्रिएटिव्ह माइंड आपल्याला पाहिजे. जर तुला एखादं फोटोग्राफर बनायचं आहे, व्हिडिओ एडिटर बनायचं, तर क्रिएटिव्ह माइंड हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हो, कारण आजकाल काय एडिटर तर खूप आहेत, VN कोड घेतात, जे स्कॅन केला त्यांना आपण व्हिडिओ एडिटर नाही म्हणू शकत. नाही. तर मला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की सॉफ्टवेअर मॅटर करतं का? व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर मॅटर करतं का? सॉफ्टवेअर नाही मॅटर करत. जर तुमचा आउटपुट, बिकॉज मी खूप जण असे बघितलेत की ती लोक ना मोबाईलवर सुद्धा एडिट करतात. हो, मी पाहिलं. आणि PC वर करणाऱ्यापेक्षा चांगलं एडिट करून देतात. सो मेन आपला ना आउटपुट आहे की तो आउटपुट काय देतो. क्रिएटिव्ह तुम्ही काय करता. डिबेट चालते माहितीये का, आता सोशल मीडिया डिबेट चालते की कॅपकट, प्रीमियर प्रो आणि हे DaVinci Resolve डिबेट चालते. नाही, प्रीमियर प्रो वाले बोलतात की कॅपकट युजरला थोडंसं हे समजतात की
क्या रे इसको कॅपकट यूज करतो ना. नाही मी पण तेच आहे. मी ॲडॉब वाला आहे ना. हा कॅपकट वाले प्रीमियर प्रो वाला हे करतात. बट अडॉबची खासियत आहे क्वालिटी. ही बात मी 100% ॲग्री करतो मी बात 100% आहे. जर तुला एखादा लॉंग प्रोजेक्ट आहे, तुझ्याकडे टाइम आहे, अडॉब इज द बेस्ट चॉईस. आणि जर 4K व्हिडिओज वगैरे जर आपल्याला रेंडर करायचे तर अडॉब बेस्ट आहे. कॅपकट काय मी यूज केलेलं आहे. आम्ही जे कॅपकट यूज करतो ना, तर आता कसं झालं म्हणजे इंडस्ट्रीज ना, प्रत्येक सॉफ्टवेअरला ना इंडस्ट्रीज डिस्ट्रीब्युट झालेले आहे. जसं मूवीज आल्या, सिरियल्स आल्या किंवा लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज, पॉडकास्ट किंवा युट्यूब व्हिडिओज जे असतात ना, ते ह्यांनी घेतलेले आहेत प्रीमियर प्रो वाल्यांनी, ॲडॉब प्रीमियर प्रो. आणि जे युट्यूब व्हिडिओज आहेत ते शॉर्ट आहेत, म्हणजे आता ट्रेंडिंग चालू रील्स, ते अॅनिमेशन वगैरे ते आहेत, पण ते कॅपकट मध्ये होऊ शकतात इझिली. टाइम कसा डेली टाकायला लागतं ना, म्हणजे ट्रेंडिंग रील्स चालल्यात. डिपेंड रील्सचा सेक्शन. तुम्हाला क्वालिटी पाहिजे की क्वांटिटी पाहिजे. इफ यू चूज क्वालिटी ना, अडॉब इज द बेस्ट ऑप्शन. इफ यू चूज क्वांटिटी ओव्हर द क्वालिटी, कॅपकट बेस्ट कारण चॉईस. की क्वालिटी पण बघायला गेलं ना तर 80-90% देतो क्वालिटी. कॅपकटनी इम्प्रोव्हायझेशन भरपूर केलंय तसं कॅपकटनी. आम्ही स्वतः यूज करतो. कॅपकटने जॉब पण खूप खाल्लेत. हा ते तर आहे भाई. कारण कॅपकट आता मी बघतो ना युट्यूबर्स जे बघतोय ना, युट्यूबर्स ज्यांना मी फॉलो करतो ते पण बघतात की त्यांनी कॅपकट यूज करतात. और फिल्मोरा मोठे मोठे लोक म्हणजे जे कॉन्टेंट क्रिएटर ते सुद्धा कॅपकट यूज करायला लागलेत आता. मग प्रीमियरचं थोडंसं, कारण प्रीमियर आहे तसं म्हणायला गेलं ना, प्रीमियर बाई ऑलरेडी प्रीमियरची मूवी इंडस्ट्री मधून तर कोण नाही हे करू शकत. मोस्टली तर सिरियल्स FCP चालतं ना मोस्टली. तेच चालतं ऍडव्हर्टिजमेंट बघायला गेलं तर जसं असं आपण पुढे जाऊ तसं अजून सॉफ्टवेअर्स अजून येणारच असं तसं. AI वगैरे येत आहेत. तर AI सध्या जर मार्केटमध्ये आपण पाहायला गेलं तर AI हा खूप चालू आहे. म्हणजे AIने खूप कामं होत आहेत, फास्टली होत आहेत. तर AI आपल्या म्हणजे कामावर इम्पॅक्टफुल आहे का, एडिटिंगमध्ये असू दे किंवा फोटोग्राफीमध्ये असू दे. AI आहे ना एका पॉईंटपर्यंत ना आपल्याला मदत करतो, बट तो त्याचे पण काहीतरी लिमिटेशन्स आहेत. हो, नो डाऊट काम फास्ट होतं आहे त्याच्याने. सो तो ॲज अ ॲड ऑन खूप चांगली गोष्ट आहे, बट तुम्ही पूर्णतः AI वर नाही डिपेंड राहू शकत. तू कुठले AI यूज केले, तू कोणते AI यूज केले? AI मी फोटोशॉपमध्ये जनरेटिव्ह आणि आता हळूहळू बीटामध्ये आलं आय गेस. व्हिडिओज मध्ये पण एक्सटेंड करायला. तर ते आपण यूज करू शकतो. काही ठिकाणी ते खूप उपयोगी पडतं. हो, इनिशियल स्टेजला की ते चांगले आहेत. व्हिडिओ एडिटिंगमध्ये इनिशियल स्टेजला अँड फोटोजमध्ये फोटोशॉपमध्ये खूप मदत होते जनरेटिव्ह फीलची. बट AIचा काय माहिती आहे का, AI हा कामाला परफेक्शन नाही देऊ शकत प्रॉपर. नाही. कारण मी सुद्धा यूज केले फोटोशॉपमध्ये, जनरेटिव्ह फील केलेत, बिझी रिमूव्हर आहेत, आज भरपूर साऱ्या गोष्टी आहेत AIने. बट AI परफेक्शन देत नाही अजून सुद्धा. नाही. हा, AI यूज करायला सुद्धा माणूस ठेवावाच लागणार आहे. ते तर आहे. प्रॉम्प्ट टाकायला. हो, प्रॉम्प्ट टाका. बट AI बघितलेलं आहे परफेक्शन नाही अजूनही नाही. पूर्णतः तुम्ही अवलंबून नाही राहू शकत. अवलंबून नाही, तुम्हाला गरज आहे. आपण AIने काय करतोय, AIने जो प्रोडक्ट बनवतोय, जो व्हिडिओ बनवतोय, तो क्लायंटसाठी किंवा एक आपल्यासाठीच आहे ना. तो फायनल कॉल तो यूज करायचा नाही. हा नाही AI दुसरा तू जनरेट कर, हा नाही आवडला दुसरा, ते कॉल आपलाच असेल ना की हा बरोबर नाही, तू हे ऍड कर. नाही म्हणजे पहिल्या ज्या कामाला अशा 4-5 तास लागायचे ते 1-1.5 तासात होत आहेत. राईट. फास्ट झालं त्याच्याने. ट्रान्झिशन बाहेरून घेता, इफेक्ट्स बाहेरून घेता, ते आता आपल्याला मिळतं सहज. एक क्लिक करा किंवा बॅकग्राऊंड किंवा मग बॅकग्राऊंड रिमूव्हर बाई रोटो करायला लागायचं पहिलं. केलं ना, ट्राय करत होतो, त्यांना बॅकग्राऊंड रिमूव्ह करायला खूप मला टाइम लागत होता. रोटो करा किंवा मास्किंग करा. एक क्लिक केलं बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड कॅपकट हा AIचा हा महत्वाचा बाई. व्हिडिओचा पण. आणि मी स्टार्टिंगला जॉब्स नव्हते कॅपकटचे, कारण की एवढं ते इनिशियल स्टेजवर नव्हतं. आता तर भाई पूर्ण उधाण मारायचे. कॅपकटनी भरपूर इम्प्रोव्हायझेशन केलंय. आणि अपडेट आहेत त्याचे भाई. मास्किंग आमचं जर चालूच असतं भाई. दिवसाला अपडेट येते आम्हाला. फक्त हेच आहे की VPN. बट इंडियामध्ये बॅन आहे. सो इंडियावाले लवकरच काहीतरी करा. इंडियावाले सो त्यांनी कसं पॉलिसीज आहेत ना, त्यांच्या पॉलिसी इंडिया काय हरकत आहे. कॅपकट वाल्याने सुधाराव्या मग. कॅपकट वाल्यांनी सुधाराय त्यांची पॉलिसी. इंग्लिश मध्ये बोलावं लागेल मग.
मराठी तर नाही समजणार. चायनीज भाषा शिकायला लागेल. तेच मग AI मुळे जॉब धोक्यात आहेत का असं वाटते काही? जॉब धोक्यात पूर्णतः नाही. फ्युचरमध्ये काही तुला कशी कुठली भीती वाटते की AI इथपर्यंत ठीक आहे, व्हिडिओ एक्सटेंड करते किंवा फोटोमध्ये एवढं एक्सटेंड करते, पण इन फ्युचरमध्ये की हे येते तुला माहिती आहे, तर त्या रिलेटेड तुला कुठली भीती आहे का? जॉब पूर्णतः तर नाही करणार, बट समवॉट काय होईल की जिथे पहिलं ना 10 माणसं काम करायची, 10 माणसं लागायची एखादा व्हिडिओ एडिट करायला, हे करायला, तर तिथे कदाचित 5 माणसं लागतील. तर ती जॉब असं खाऊ शकते AI. बट मी काय विचारतो तुला की मी विचारतोय की ॲज अ व्हिडिओ एडिटर आहेस तू, तर तुला कुठले सॉफ्टवेअर्स अपकमिंग किंवा कुछ नवीन टेक्नॉलॉजी कोण बनवत आहे, जे सायंटिस्ट असतील किंवा प्रोग्रामर्स असतील, ती नवीन टेक्नॉलॉजी बनवत आहे, ती क्रिएटिव्ह फील्डसाठी बनवत आहे. तर जसं मी एक ऐकलेलं की आता ना मूवी इंडस्ट्रीमध्ये जसं आपण स्क्रिप्ट लिहितो, जसं आम्ही पण एक शॉर्ट फिल्म बनवतो, जसं तुला माहिती असेल मी शॉर्ट फिल्म बनवली, तर त्याचा स्क्रिप्ट लिहायला लागते, स्क्रीन प्ले असो त्याचा एक, तर ती ना आता जसं बनवतात त्याचा स्टोरी बोर्ड वेगळा स्केच करायला लागतो. एक ट्रेडिशनल मेथड जी स्टार्टिंग आधीपासून फॉलो करत आलेलं, मी पण तेच केली. तर काय केलं, तर आता नवीन टेक्नॉलॉजी काय करतात माहिती आहे का, की स्क्रिप्ट लिहिली एका सॉफ्टवेअरमध्ये टाकली किंवा एक सॉफ्टवेअरमध्ये आपण स्क्रिप्ट लिहितोय, तर जसं लिहितोय की आता ओंकार, त्याचा हा डायलॉग आहे, ओंकार इज वॉकिंग ऑन द रोड अँड व्हाईल ऑन कॉल. तर हे असं प्रॉम्प्ट किंवा स्क्रिप्ट लिहिली, तर सेम टाइम किंवा थोडीशी स्क्रिप्ट अपलोड केल्यानंतर असं ना की ते जे आहे ना ते कार्टून स्टोरी बोर्ड बनवून येतो असं पूर्ण व्हिडिओ. ओके, व्हिडिओ बनवून येतो. हा, व्हिडिओ ऍक्च्युअली येतो पण कार्टून मध्ये. ओके, की आता स्क्रीन प्लेला सॉफ्टवेअरला सांगितलं, AI ला सांगितलं की हा स्क्रीन प्ले आहे, त्याला अंडरस्टँड असं करायचं, तर तो असा व्हिडिओमध्ये जनरेट करून देतोय. कारण की आता कसं पिच करायला लागतं ना स्क्रीन प्ले, वाचा वेक्टर टाइप मध्ये, वाचायला प्रोड्युसरला कंटाळा, ऑब्विसली. मग तो कसा स्क्रिप्ट लिहिणार, व्हिज्युअली दाखवली आणि वाचून कदाचित समजत पण नाही, कधी कधी व्हिज्युअली दाखवलेली बरी पडते. समजून मग तो आयडिया येते ना, अरे अच्छा ही चांगली वाटते, मला आपण इम्प्लिमेंट करूया, मूवी बनवूया असं. तर तसं तुला कुठली टेक्नॉलॉजी माहिती आहे का? माहिती असलेली? नाही, ही एकच माहिती होती. तसं आता चॅट जीपीटीवर स्क्रिप्ट पण आपण जनरेट करू. चॅट जीपीटी तर आता खूप हेल्प करते. चॅट जीपीटीचा कसा हेल्प होतो? हा, होतोय व्हिडिओसाठी, एडिटिंगसाठी. चॅट जीपीटीमध्ये कधी कधी काही गोष्टी माहिती नसतात, आपल्याला आयडिया नसते की हे कसं करतात. अच्छा, एखादा म्हणजे एक्झाम्पल देऊन सांगू शकतो का तू? म्हणजे एखादा इफेक्ट कसा क्रिएट करायचा, तर त्या गोष्टी समजतात चॅट जीपीटी. हो, म्हणजे की हे इफेक्ट कसं केलं त्यांनी क्रिएट, सो ते ॲटलिस्ट सेटिंग्स काय ठेवलेलं ना त्याची माहिती देतो. पॉइंटर्स पण देतो चॅट जीपीटी की अच्छा इकडे जावा, इकडे क्लिक करा. आणि आता इमेजचं पण आलं ना ऑप्शन, इमेज जनरेटिव्ह इमेज. हा, या इमेज सारखा या इमेजचा प्रॉम्प्ट बनवून दे की तसा मला दुसरीकडे जनरेट करा. आम्ही चॅट जीपीटी वापर ग्रामर करेक्ट करण्यासाठी करतो. मी चॅट जीपीटीचा वापर सिक लिव्ह टाकण्यासाठी करतो. जस्ट एक लेटर बनवून द्या बस. अरे एआयचा भरपूर यूज आहे, तसं म्हणायला गेलं नाही, भरपूर आहे, खूप आहे, खूप. चॅट जीपीटी ग्राफिक्स वाल्यांचं काम इझी झालं. कॅनवा, अरे कॅनवा तर बाप रे, कॅनवाचा मलाच कधी कधी कंटाळा आला ना, डायरेक्ट कॅनवा ओपन करतो मी. अरे नशा आहे तो. एक बात आहे बघ, फोटोशॉप आणि कॅनवा मध्ये डिफरन्स हाच आहे की तू परफेक्शन, तुला जी गोष्ट पाहिजे ती फोटोशॉप मध्ये करू शकतो. मी ही बात सांगतो कारण मी दोन्ही पण सॉफ्टवेअर यूज केलेले आहेत, पण टाइम कन्झ्युम आहे. मी तुला ही बात सांगतो. पण डिफरन्स असा की इंडस्ट्रीज वाचून घेतलं ना, की मला एवढं नको आहे, मला एवढंच पाहिजे. आता प्रॉब्लेम काय झालाय की लोकांकडे टाइम नाही. हा, टाइम आणि फास्ट करायचे, फास्ट पाहिजे त्यांना, क्वालिटीशी काहीच मतलब नाही. क्वालिटी कशीही द्या, क्वालिटी म्हणजे डिसेंट क्वालिटी आहे ना, की असं पण नाही की कॅनवा हा एक्झॅक्टली लो क्वालिटी देते. तेच होत आहे की त्यांनी फक्त टेम्पलेट दिला, त्याला उचलायचा, त्याला कलर स्वतःच्या ब्रँडिंग नुसार कलर ठेवतात. कॅनवर तर तेच रे, डायरेक्ट एक पूर्ण तो पॅलेट टाकला, टाकली डायरेक्ट संपला. ब्रँड पॅलेट टाकला, आपला लोगो टाकला, झालं. आपला लोगो लागला, आपला लोगो ऍड केला, झाला. बट आज काही लोक असतात, अरे भाई हे दे ना, एडिट करून दे ना, तुझं तर काय 5 मिनिटाचं काम आहे, तुझं काय 5 मिनिटाचं काम आहे. कॉन्टेंट वाल्यांसोबत खूप होतं, 5 मिनिट बस इतना करना है, बस इतना हो जाएगा ना, इतना में कितना टाइम लगेगा, 5-10 मिनिट में हो जाएगा. हम बस आम्ही फक्त असं बघतो. अरे भाई
भाई नाही ते जेवण नाहीये, मॅगीला पण 15 मिनिटं जातात कधी कधी. आणि सर्वात राग येणारी गोष्ट, आता सिनेमॅटिक रील बनवलाय एखाद्याचा, रिअल एस्टेट झाला, ज्यात टेक्स्ट नाही त्याच्यात काय डायलॉग्स वगैरे नाही, रिअल एस्टेट आहे किंवा विला वगैरेच आहे, पूर्ण बनवला आणि आपण रील बनवतो सॉन्ग नुसार, बीट वरती बसतो. बनवतो. अरे एक नंबर व्हिडिओ, म्युझिक बदल ना. भाई प्रॉब्लेम मी पण फेस केलाय भरपूर वेळा. आवडते व्हिडिओ. भाई तू मला सांग, तू एखादी रील बनवतो, तू बीट वरती टाकलं, म्युझिक चेंज म्हटलं काय अख्खी रील काय झालं भाई, फक्त म्युझिक नाही व्हिडिओ चेंज झाली ती. भाई मग ते झालं ना, अख्खी रील त्याला चेंज. समजत नाही. माझं खूप झालं असं स्टार्टिंगला. काय काय लोक ना त्यांना सिरियसली घेत ते म्हणतात अरे चलेगा मग चेंज करू, म्युझिक चेंज कर घेतो. नाही मी अशा वेळेस मी काय करतो माहिती आहे, फक्त म्युझिक 2 लेअर ऍड करतो, दुसरी लेअर म्युझिकची ऍड करतो, पहिली म्यूट करतो आणि दुसरी तशीच्या तशी पाठवून देतो. ऍडजस्टमेंट ऐक काहीच नाही, त्यांना तेच मी पहिल्या रीलला मेहनत करतो, खूप मेहनत घेतो, आणि नंतर जेव्हा चेंजेस यायची सुरुवात होते ना, मी वरती कतपुतली वानायचं, तो हा राईट लेफ्ट बट बाय कर काय करायचं ते. आज अशी लोक आहेत ज्यांना व्हिडिओ एडिटिंगचं नॉलेज नाही तरी तुला ज्ञान देतात. ते प्रत्येक फील्ड मध्ये काहीच माहिती नसतं त्यांना. जे एआय पण नाही करू शकत, जे एआय स्वतः इमॅजिन पण नाही झालं ते सांगतात करायला. भाई एक म्हणजे XYZ आहे, तू एखादा म्हणजे क्लोन शॉट काढते, म्हणजे डुप्लिकेट शूट करतो, तुझे वेगवेगळे तू अँगल घेतो, म्हणजे तू शूट केलं एक स्टेबल कॅमेरानी, तुला कॅमेरा स्टेबल ठेवायला लागेल ना तुला, की तू बाबा की तुला क्लोन करायचं आहे, तर तू पोझिशनमध्ये जाशील वेगवेगळ्या, इकडे जाशील तिकडे, बट तुझा कॅमेरा स्टेबल नाही ना, लोकांना नाही माहिती कॅमेरा स्टेबल, हा इकडे घे थोडंसं, इकडे घे, अरे हे काय हो अँगल फिरवता. बाई कसं तुम्ही क्लोन काढता ना, क्लोनला तर कॅमेरा स्टेबल लागणारच, सेम अँगल ठेवा ना, ट्रायपॉडवर ठेवा आणि तुम्ही फिरा तिथे. सर्वात मजा कुठली माहिती का, की आता काय एखादं झालेलं की ग्रीन स्क्रीन आहे मागे आणि कॅमेरा झूम केलं, हे करतात, कॅमेरा हँडी ठेवला बाई. अरे ट्रायपॉड वरला भाई काय, बट मला येता शूट करू आले. सिम्पल सांग, तू क्रोमा यूज करते, क्रोमावरती तू कॅमेरा हलवशील का? ते पोस्ट प्रोडक्शन वेगळ्या गोष्टी नाही, ते मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत यार. मूवी केलास ते मूवीसाठी ठीक आहे, आणि तुला ते 1 तासात पाहिजे. अरे हे ह्याचा मला खूप राग येतो. हो जाएगा ना 1 घंटे में, हा बस 5 मिनिटात होईल कधी कधी. म्हणजे असंच आहे रे की भाई तू हे कर, होते भले माझं शूट रॉंग होऊ दे, अरे भाई तू असं रॉंग केलं, अरे तू शूटच दिलं नाही मला तसं करून, मी हे सांगतो, म्हणजे आमचे व्हिडिओ एडिटर सांगतो शूट करता येत ना किंवा बोलता येत नाही, तर कसं त्याचे एक्सपेक्टेशन काय असतात की तू एडिट मध्ये कव्हर करून टाकते. हा आता माझा प्लस पॉईंट काय होतो की मीच शूट करतो आणि मीच एडिट करतो ना. तुम्ही शूट करतोय स्वतःला, हा मला पाहिजे तसंच शूट करतो ना मी, कारण मलाच एडिट करायचं, तर माझं एडिटिंगमध्ये काम कसं कमी होईल मी ते बघतो. तर मी शूट करतोय, काहीतरी झालं, मागून एक आवाज आला, अरे वो गलत है, अरे वापस से लेते फिर, नहीं एडिट में देख लेंगे. मलाच करायचं एडिट, परत घेणार मी, मला नाही माहिती. अरे मग काय भाई बोलो, मी एकच बोलतो भाई, एडिटर आहे, जादूगर नाहीये. एडिट मध्ये एक माणूस मध्ये आलाय, माणूस बॅकग्राऊंड मध्ये आलाय, बोलते काढून टाक, कट मारू ना तिकडे तेवढा, एक्सक्यूज मी, प्लीज बाहेर. अरे मग लोकांना आजकाल इझी वाटते, अरे व्हिडिओ एडिटिंग काय इझी आहे, तुला मी दिलं, चल सॉन्ग बिंग टाक, गाणे टाक, मिक्स टाक. लोकांना माहित नाही सॉन्ग घ्यायला लागतं, म्युझिक चूज करायला लागतं, म्युझिक चूज करावं लागतं. ते ॲज अ व्हिडिओ एडिटर सगळ्यात मोठं काम आहे की म्युझिक शोध. हा भाई, हा एडिटला जितका एडिट पेक्षा जो 50% एडिटला लागला ना, तो हा तो म्युझिक चूज करायला. रिसेंटलीच आमच्या ऑफिसमध्ये आमच्या एकासोबत झालेलं, त्याने व्हिडिओ पूर्ण 3D व्हिडिओ एक 3 दिवसात पूर्ण व्हिडिओ बनवलेला, 60 सेकंडचा 3D व्हिडिओ 3 दिवसात कम्प्लीट केला. हा आणि व्हिडिओ झाला, आता त्याला म्युझिक शोधायचं आहे. 1 आठवडा तो मुलगा फक्त व्हिडिओ म्युझिक शोधतोय. व्हिडिओ हार्ड चीज आहे भाई, हार्ड आहे. त्याने रेंडर्स किती दाखवले मला, 15 रेंडर्स दाखवले, म्हणजे 15 त्याने हे पाठवलेले, म्युझिक वेगवेगळ्या करून पाठवलेल्या, 15 ते 20 होत्या. भाई ते बघा, कॉपीराईट बघा, मेन कॉपीराईट. तुम्ही जर कुठे पोस्ट करतोय युट्यूब वगैरे, पण कॉपीराईट पण चेक करायला. प्रत्येकाकडे आता एनवाटो वगैरे असेल, हा तेच आमच्याकडे ते करून ठेवलं. साईज जाम घेतात रेनवट. आता अजून एक क्वेश्चन आहे की चेंजेस बद्दल काय आहे का, चेंजेस बद्दल काय, कसे चेंजेस येतात, किंवा चेंजेस आले की कसं वाटतं तुला, व्हिडिओ एडिटिंगसाठी चेंजेस आले की लॉजिकल चेंजेस, आय एम ओके, आय एम हॅप्पी, मी करेल. फॉर एक्झाम्पल हां
म्हणजे कधी कधी असतं की नको हा शॉट ना थोडा हे वाटतोय तर ह्याच्या पुढचा घेऊयात, किंवा हे फक्त हा व्हिडिओ क्लिप चेंज करूयात ह्याच्या जागी logo दुसरे. placement इकडे- हां इकडे. प्लेसमेंट टेक्स्ट सेंटरवर आहे. प्रोडक्ट दाखवतो आपण मध्ये सेंटरमध्ये आहे, त्याच्यावर कॉपी येणार आहे, टेक्स्ट येणार आहे. सो टेक्स्ट प्लेसमेंट आपण कुठे ठेवणार? आता रीलसाठी आपला सेफ रेशो आहे हा सेफ हां 1080x1350. त्याच्यात आपण युजली कॉपी ठेवली तर ती वाचता येईल. सो मी प्रोडक्टमध्ये आहे ना, सो त्याच्या वर ठेवलेली. ऊपर अच्छा नहीं लग रहा है, नीचे रख के देखो. ठीक है, नीचे रखा, दिख नहीं रहा, मला सेंटर मध्ये ठेवून पाठवलं तर हा अच्छा लग रहा. म्हणजे प्रोडक्ट दिसत नाही. प्रोडक्टचं नाव लपलं गेलंय आणि टेक्स्ट आलंय मध्ये. लोकांना कळत मी सोडून देतो बघ. पहिले माझे फर्स्ट सगळ्यात जास्त एफर्ट पहिला एक व्हिडिओ देण्यात जातो, त्याच्यानंतर जे चेंजेस येतात ना मी कटपुतली ठीक आहे. हां आमचं पण तसंच असतं, याला विचार. कारण की आता असं काय माहिती आहे, आपल्याला सुंदर व्हिडिओ द्यायचा आहे की आम्हाला असं हा सुंदर व्हिडिओ आहे रे, आपण चांगला करून देऊया. हो. पण त्यांना नकोच आहे सुंदर. मध्येच भाई कोणतरी येतं, अरे हे कर. अरे भाई मी मेहनतीने एवढा केला आणि हा पॉईंट, आता एक पॉईंट आहे, मी तो पॉईंट काहीतरी क्रिएटिव्ह केलाय, मला मान्य, आणि तो बोलतो अरे हा मला चांगला नाही वाटलाय. त्याला काय गाणं आवडतं. आणि आता एक केलेलं, आता असं एक काहीतरी एक क्लायंट होतं, त्यासाठी मी तिच्या ब्रँडिंगनुसार तिचा लोगो आहे, तिच्या ब्रँडिंगनुसार मी त्याचे जे पॉईंट्स आहेत, तिच्या कलर वगैरे तोच वापरला, कलर पॅलेट मस्त फॉन्ट वगैरे वापरला, करून दिला. अरे नको रे, जरा सूट होत बरोबर नाही. मेडिकल टाईम मध्ये वाटतंय, अरे तू क्लिनिक कसं नाही. आता माझं असं झालेलं, तेच प्रमोट करतेस. मग तिला नॉर्मल जे असतात ना ज्यांना एडिट येत नाही ते कसे टाकतात आणि ते थोडेसे फेमस होतात की व्हाईट टेक्स्ट टाकलं त्याच्यावर एक येत जात आहे सबटायटल सारखं, तसं पाहिजे होतं. क्रिएटिव्ह माहितीच नाही रे लोकांना, क्रिएटिव्ह माहितीच नाही लोकां. आता आमच्या इकडे पण असं आहे की त्यांना एक ॲनिमेशन भेटलंय, ते एक त्यांची सेट झाली आहे, त्यांना तसंच पाहिजे. म्हणजे मी कितीही काही वेगळं करून मेहनत करून वेगळं ॲनिमेशन दिलंय, हे केलंय ते केलंय, वो वाला रखो ना, टक टक. मी मागे ॲनिमेशन दिलेलं, टेक्स्ट ॲनिमेशन केलेलं प्रॉपर एकदम, की सबटायटल्स असे 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 येतात, मस्त लग रहा है. पर ना अपना वो वाला रखो, ॲनिमेशन काय टेक्स्ट फक्त असं येतं, फेड इन पॉपअप. हां बस. तर जसं आता तू एवढं सांगितलंस प्रॉब्लेम्स किंवा प्रॉब्लेम सांगितले, तसं तू हे सांगू शकतोस का की ॲडव्हान्टेजेस काय आहेत एडिटिंगचे किंवा तुझ्या करिअरचे? करिअरमध्ये ग्रोथ म्हणजे हे एक असं करिअर आहे ना, मी कधीच शिकायचं थांबू नाही शकत. जो शिकायचं थांबेल ना आपल्या करिअरमध्ये तो थांबला, त्याला एंड नाही. हा भाई एंड नाही. तुला शिकतच राहायचंय, तुला काही ना काही नवीन शिकत राहिलंच पाहिजे. आणि नवीन अपडेटच अशी येतात की नवीन अपडेट काय ना काहीतरी अपडेट येतात, त्यांना घ्यायला झाले. आता इंस्टाग्रामवर आपण बघतो दिवसाला एक नवीन ट्रेंड येते, ट्रेंड फॉलो करायचा आहे. आणि मेन तुला ट्रेंड फॉलो करायचा आहे. एक फायदा काय आपला, रेफरन्सिंग मुळे आपण रील स्क्रोल करू शकतो, हा एक फायदा आहे. हा कोणी काय विचार रेफरन्सिंग कर रहा हो, कैसे रील्स रेफरन्स होतो. आम्हाला नाही ना असं यार, आम्हाला नाही असं. सांगून देतात ना की हेच रेफरन्स हाच बघा, तर आम्हाला तसं भेटतंय. तर ह्याचं आता कसं आपण डिस्कस केलं की बेनिफिट्स काय आहेत एडिटिंग प्रोफेशनचे आणि डिसएडव्हान्टेजेस किंवा प्रॉब्लेम्स काय आहेत जे आपण फेस करतो. तर ॲज अ एडिटर ती हे जे प्रॉब्लेम्स आपण बोललो ते करावेच लागतील आपल्याला जर एडिटिंग फील्डमध्ये यायचं असेल. तर एक आपल्याला एडिटर बनायचं असेल, एखादा कोण परस्यू करत असेल, तर त्याला काय सांगू शकतोस की कसं तो स्टार्ट करेल किंवा कसं स्टार्ट करेल, तो स्वतःच्या करिअरला कसं लागेल आणि स्टार्टिंग सॅलरी वगैरे कशी एक्सपेक्ट करू शकतो तो? सगळ्यात बेस्ट ऑप्शन शिकण्यासाठी यूट्यूब आहे. ओपन सोर्स आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, टाइम तुमचा आहे, फक्त प्रॅक्टिस. बरोबर आहे. पण त्याला मॉनिटाईज करायचं असेल तर, की आता त्याला अर्निंग करायची एडिटिंग थ्रू जॉब किंवा फ्रीलान्सिंग. मेन तुम्ही फ्रीलान्सिंगमधून खूप हे करू शकता, इन्कम जनरेट करू शकता. फक्त तुम्हाला एक आयडिया पाहिजे, तुमच्याकडे तो कस्टमरचा एक बेस पाहिजे, क्लायंट्सचा. तर तो असेल ना आपल्याकडे, क्लायंट बेस निर्माण झाला ना, एक्झॅक्टली ते मला कळालं की मी सांगेलच. तुम्हाला जर व्हिडिओ एडिटर हवा असेल कॉन्टॅक्ट, आम्ही पण होता दोघं, लक्षात ठेवा. हे असे कॉन्टॅक्ट बनवावे लागतात. व्हिडिओ एडिटर खूप आहेत, भन्नाट आहेत भाई.
भरपूर आहेत. तर मग वाटतं का की भाई माझं होईल चांगलं किंवा की माझा job एवढे जाऊ शकतो, या चांगलं होईल. तर तुला काय जॉब वाटतं? जाऊ शकतो किंवा एवढे सारे तुझे कॉम्पिटिशनच्या नावाखाली 100 रुपयात रील्स नका ना एडिट करू प्लीज. हो आई मी मान्य करतो. प्लीज नका करू कृपया. आणि फ्री मध्ये पण ते पण सांगा. फ्री मध्ये फ्री वाले तर असं आपले मागणारा नाही, मागू नका देणार. त्या जो मागतो ना फ्री मध्ये त्याने जरा स्वतःकडे बघितलं पाहिजे. आरशात बघून स्वतःला विचारलं पाहिजे काय करतोय तो. 100-150 रुपयात नका करू रे. मोठे झालं. अरे आणि हा जे करतायत त्यांना सांगा Seriously. तुम्ही करू नका, आम्हाला नुकसान होत आहे. हा मार्केट प्राइस तोडताय तुम्ही. आणि फक्त आम्हालाच नाही, आम्हीच नाही आमच्यात नाही. हा तुम्हीच जर तुमची प्राइस तोडली नाही तर दुसरा तरी कशाला हे करेल. 100 रुपयाला व्हिडिओ रील एडिट. अरे देतायत लोक करून 100 रुपयात. क्यों क्रिएटिव्ह बना यार, क्रिएटिव्ह बना. पहिले तर मागणाऱ्यांचे हात तोडले पाहिजे. पॉडकास्ट अरे but- एडिट करणारा होता, तर त्यांनी स्टोरी टाकलेली की एडिटर पाहिजे पॉडकास्ट. तुम्ही करू शकतो परफेक्ट. तर मी सांगितलं भाई किती 500 to 700 असेल तर तुला नॉर्मल करायचं तर ठीक आहे, मी 500 पर्यंत करून देईन नॉर्मल. पॉडकास्टचे हे रे शॉर्ट्स ते म्हटलं पॉडकास्ट कुठं करतो. मग मी मारला असता. पॉडकास्ट 500-700 मध्ये करून मी मारला असता तुला. डिपेंड ऑन मी इथे लोकांना सांगतोय तू 500-700 मध्ये पॉडकास्ट. मग तेच ना मी रील्स बोललो. रील्स तर मी विचारलं की असं आहे, मी 500 मध्ये करू शकतो नॉर्मल पाहिजे असेल तर, ओळखीचं असेल ना तर. हेच नाही करायचं. क्लायंट मला बोलली तर अरे तर माझा वाला तर 100 रुपयामध्ये करून देतो. अरे भाई आहे कोण हा महान माणूस. कॉन्टॅक्ट घ्यायचे अशा लोकांचे. रील बघितले ना मी, काय नाही काही नसतं. अरे मग तेच लोकांना व्हिडिओ आहे, आता व्हिडिओ आहे प्ले, तो प्ले होतोय, मध्ये छोटे मोठे कट आहेत बस खाली एवढं पण कसले कट पण कसले की आता तू बोलतो पण तुझा कट आलाय तर असा. आणि मध्ये हे ग्लेअर टाकलंय, ग्लेअरचं ट्रान्झिशन दिसत. भाई आपल्या फील्ड मध्ये क्रिएटिव्ह माइंड हे खूप इम्पॉर्टंट आहे. हो बट त्याला ना आता असं झालं की खूप लोक ना खूप कमी मध्ये करतात. खूप म्हणजे काहीतरीच प्राइस. शिकार भरले व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग तर आहेच, फोटोग्राफी व्हिडिओग्राफी ह्या ह्याच्यात पण खूप लोकांनी असं काही केलं की प्राइजेस आहेत ना तोडून ठेवल्यात ह्या इंडस्ट्रीमध्येच. आणि प्राइजेस ना यामुळे पण आय थिंक सो कट झाले. तुला असं वाटतं का? कारण की आयफोन कॅमेरा, मेन कॅमेराचं हे आयफोनवर आलं सगळे. आयफोनची क्वालिटी ठीक आहे. आम्ही सुद्धा आता आयफोनवरच शूट करतोय. बट तरी आयफोनची क्वालिटी ठीक आहे, बट ती कॅमेराला तोड नाही आहे. पण आता कसं एखादा रिअल एस्टेट आहे तर त्याचा मी कॉन्टेंट बघितला, रिअल एस्टेटच्या प्रॉपर्टीज दाखवतोय, त्यापुरतं जेव्हा कॉन्टेंट बघितलाय तर नॉर्मल जे पॉप्युलर कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत आयफोनवरच करतात आजकाल. आजकाल तू हॉटेलची- ब्लॉगर बनतोय आयफोन यूज करतोय पाहिजे. आजकाल. अरे आमच्या आयफोनने गोष्टी हँडी केल्यात. हा बिकॉज आपण सगळीकडे तो एवढा कॅमेरा घेऊन नाही जाऊ शकत. कॅमेरा आला की लेन्स लावा, बॅटरी चार्ज, लाईट्स ते सगळं येतं. ह्यात कसं होतं की सगळं एवढीसा एकता आहे खिशात मावतोय, त्यात लाईट्स तुला घेऊन फिरायची गरज नाही. तो आपोआप ऍडजस्ट करून घेतो स्वतःला. आणि असा पण पॉईंट असू शकतो की आता जो कॉन्टेंट आपण शूट करतोय, ठीक आहे, रिअल एस्टेटचा झाला तर तो कशासाठी शूट करतोय, कोणत्या प्लॅटफॉर्मसाठी शूट करतोय, अपलोड इंस्टाग्राम वगैरे. हो त्याच्यासाठी आयफोन ठीक आहे, तर वेगळी गोष्ट आहे, मोठी स्क्रीन ठीक आहे तरी. बट आजकाल मी बघतोय की बरेच खूप मोठे मोठे रील्स बनवणारे लोक पण कॅमेराज यूज करतात. अँड फिल्म ग्रेड कॅमेरा, सिनेलाईन कॅमेरा यूज करतात, FX3 वगैरे यूज करतात. आपला हा लास्टचा पॉईंट आहे. तर आता जे म्हणजे यंगस्टर आहेत, यंग आहेत की ज्यांना हे फील्डमध्ये यायचं आहे ॲज अ व्हिडिओ एडिटर, तू त्यांच्यासाठी काय सांगशील जास्त? नाही शिकत राहा नेहमी. ह्या फील्डमध्ये शिकण्याला तर तोड नाहीच आहे. काहीतरी नवीन ट्राय करत राहा आणि प्राईस तोडू नका. हा मेन ती आहे. 100 रुपये हा तेच, प्राईस तोडू नका. म्हणजे नाही ऑर्डर गेली तरी चालेल, बट 100 रुपयात आय गेस नका करू यार प्लीज. म्हणजे तुम्ही ना दुसऱ्याच्या पोटावर पाय देताय. ह्या गोष्टी नुकसान होतच आहे. स्वतः तर तुम्ही स्वतःचा तुमचा टाइम जातोय, तुम्ही डोळे घालवतायत त्या स्क्रीन मध्ये. तुम्ही वरती टाक ना की तुम्हाला खरंच वाटतं का की 100 रुपयाची तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी देता, ते 100 रुपयाची वर्थ आहे का त्या गोष्टीची? आणि फ्रीवाले तर फ्रीवाल्यांनी तर बघूही नका प्लीज. साठी खाली जरा कमेंट करा. तर ओमकार, तू पुन्हा एकदा आमच्यासोबत चर्चेमध्ये सामील झालास ॲज अ व्हिडिओ एडिटर आणि तुझे विचार मांडलेस. तुझे खूप खूप आभार.
तसाच आपला सेकंड पॉडकास्ट जसा आता झाला जो एडिटर्स रिलेटेड होता, एडिटर्सच्या करिअर रिलेटेड होता, तसाच आपण नेक्स्ट पण असाच क्रिएटिव्ह किंवा वेगळे Yes. टॉपिक पण असे छेडू पॉडकास्टमध्ये. तर त्यासाठी आम्हाला फॉलो करू शकता तुम्ही, आणि तुम्हाला आवडला असेल आमचा व्हिडिओ पॉडकास्ट तर तुम्ही लाईक करू शकता. ज्या मित्राला एडिटर व्हायचं आहे तर त्याला तुम्ही शेअर करू शकता. तर पुन्हा भेटूया परत एकदा, तोपर्यंत नमस्कार. राम राम महाराष्ट्र.